नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। सारथी रुग्ण हक्क जनसेवा ट्रस्ट महाराष्ट्र राज्य आणि संहिता प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने 10वीतील गुणवंत आणि टॉपर 21 विद्यार्थ्यांचा आदर्श विद्यार्थी पुरस्कार प्रदान करून विशेष गौरव करण्यात आला। या निमित्त विद्यार्थ्यांसाठी 5 स्टार हॉटेलमध्ये विशेष भोजनाचे आयोजन करण्यात आले होते। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आपल्या आत्मसन्मानाची अनोखी अनुभूती मिळाली। कार्यक्रमाला पिंपरी चिंचवडचे पोलीस उपायुक्त गणेश इंगळे, मावळचे गटविकास अधिकारी उच्च श्रेणी कुलदीप प्रधान, शिक्षण तज्ञ डॉक्टर बाळासाहेब काळे तसेच उद्योजक अमित शेठ कदम यांची प्रमुख उपस्थिती लाभली। यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पोलीस उपायुक्त गणेश इंगळे म्हणाले, नोकरी मिळणे हे अंतिम ध्येय नसून मिळालेल्या पदाचा उपयोग प्रामाणिकपणे जनसेवा आणि राष्ट्रसेवेसाठी करणे अधिक महत्त्वाचे आहे। समाजाकडून घेण्यापेक्षा समाजाला काहीतरी देण्याची वृत्ती प्रत्येक तरुणाने जोपासली पाहिजे। प्रत्येक मोठ्या परिवर्तनाची सुरुवात स्वतःपासूनच होते। गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान यांनी स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना प्रेरणा देताना सांगितले की यश हे नशिबाने नव्हे तर जिद्द, शिस्त, सातत्य आणि कठोर परिश्रमाने मिळते। नियमित अभ्यास, उजळणी आणि वेळेचे नियोजन यामुळे कोणतेही ध्येय गाठता येते। सारथी रुग्ण हक्क जनसेवा ट्रस्ट महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष दीपक हरिभाऊ चौगुले यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना विचार मोठे ठेवा, स्वप्ने पहा आणि ती पूर्ण करण्यासाठी अखंड प्रयत्न करा, निश्चितच यश तुमच्या पावलाशी येईल असा प्रेरणादायी संदेश दिला। 10वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान, प्रेरणादायी मार्गदर्शन आणि 5 स्टार हॉटेल मधील भोजनाचा अनुभव यामुळे हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी संस्मरणीय ठरला। उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक करत अशा प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन सातत्याने व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।